बाजूला सरकार आपले बाजूला हो आपले सरकार बाजूला शेतकरी शेतकरी एक मिनिट तू बाजूला शेत बघून द्या त्यांना, शेत बघून द्या बाकीचे बाजू सरकार म्हटले शेत बघून द्या त्यांना साहेब पुढे बाजूला आपले लोक हो ना बाजूला राहू त्यांना इकडचे लोक मागे सरकार माग आहे आमची सरकारकडे एकच मागणी आहे की आम्हाला जे सरकार आता म्हणतंय की कुणी म्हणतंय सरकार 8,000 देणार आहे, 10,000 रुपये हेक्टरी देणार आहे, ते तशी तुटपुंजी मदत आम्हाला सरकारनं देऊ नये. आमचा कमीत कमी हेक्टरी 50,000 रुपये खर्च होतोय शेतकऱ्याचा कापूस लावणीला. आणि तुम्ही जर आम्हाला हेक्टरी 8,000 रुपये जर 10,000 रुपये जर देत असाल तर आमची ही सरकार चेष्टा करते. असं आमचं म्हणणं आहे की सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी आणि हेक्टरी 50,000 रुपये आम्हाला मदत द्यावी. सर आमच्या आता नदीच्या कडीला ज्याचे कोटे येतात तिथले जनावर ढोरं वाहून गेलेत. आज एका म्हशीची बैलाची किंमत 50,000 रुपये साहेब, आणि तुम्ही आम्हाला काय द्यायला लागले 8,000 रुपये. ह्याच्यात काही आमचं काही भागत नाही आहे. त्यामुळं सरकारनं आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी. व अजून एक आमची विनंती आहे सरकारला की जे नदीच्या कडीचे जे शेतकरी ह्यांचा सेपरेट वेगळा पंचनामा करावा व वेगळा पंचनामा करून त्यांना वेगळी मदत करावी. कारण त्या जमिनीमध्ये आता अशी जमीन झाली आमची त्याच्यातून जे पाणी गेलंय वाहून नापीक जमीन झाली. आज कमीत कमी ती 10 वर्षे तरी जमीन आज शेतकऱ्याला वहिती करता येणार नाही. सरकारला एवढीच विनंती आहे की सरकारने आमची पूर्ण कर्जमाफी करावी, 50,000 रुपये हेक्टरी द्यावे, शेतकऱ्याची खूप मदत करावी. आमचे खूप हाल झाले. आमच्या रानामध्ये कापूस उरला नाही, ऊस उरला नाही, नदीकडीचे वावर समजे वाहून गेले, जनावर वाहून गेले. खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली सर आमची. सरकारने याची काळजी घ्यावी. ही सरकारला देवेंद्र फडणवीस साहेबाला ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती. आमची मुलं शिकतात, आमचे लय आले सर. मदत देखील करणार पण किती करणार हे जाहीर नाही केलं त्यांनी. फीस माफी करावी, फीस माफी करावी. आमच्या मुलाचे लय आले सर. इंजिनियर तुम्हाला माहिती लाख लाख रुपये इंजिनियर फीस इकडून भरायची. जाहीर करून दुष्काळ जाहीर करावा सर त्यांनी. आमची कर्जमाफी करावी त्यांनी. 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी त्यांनी सर. ही विनंती सर त्यांना. आमचे खूप आले झाले शेतकऱ्याचे. तुम्ही बघतात ना. शेख कलंदर, शेख कारभारी, मुक्काम पोस्ट कुर्ला, तालुका, जिल्हा बीड.